नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 साठी आवश्यक असणारे पोस्टुलेट्स, थेरम्स, त्याचप्रमाणे त्यांचे प्रूफ्स याबद्दल सर्व माहिती घेतलेली आहे. आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1 मधील काही उदाहरणे. तर फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ अँड देन फॉर्म. आपल्याला स्टेटमेंट इफ आणि देन फॉर्म म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचे. अँड द फर्स्ट प्रॉब्लेम इज the opposite angles of a parallelogram are congruent. आपल्याला हे स्टेटमेंट इफ आणि देन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे शोधलं पाहिजे की इथे कोणती जॉमेट्रिकल फिगर दिलेली आहे. तर ती शोधण्यासाठी या ठिकाणी जे एक ऑक्झिलरी व्हर्ब असतं, ऑक्झिलरी व्हर्ब या ठिकाणी आर. तर आरच्या आधी अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम. ऑफ अ पॅरलोग्राम ही जॉमेट्रिकल फिगर तुम्हाला दिलेली आहे. फक्त हे आपल्याला फाइंड आउट करायचे की कोणती जॉमेट्रिकल फिगर दिलेली आहे. देन इट इज द इफ पार्ट. मग इफ मध्ये येईल तुमची जॉमेट्रिकल फिगर पॅरलोग्राम, आणि देन मध्ये येईल द रिमेनिंग पार्ट. देन मध्ये येईल तुमचा रिमेनिंग पार्ट. द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, हा येईल देन पार्ट, द अपोजिट अँगल्स. ओके, आता प्रॉपरली आपण हे तयार करू. इफ पॅरलोग्राम, पण हे योग्य वाटत नाही. मग पॅरलोग्राम हा कोणतं जॉमेट्रिकल फिगर आहे? तर इट इज द पार्ट ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर एक चौकोनाचा प्रकार आहे. त्यामुळे आपण योग्य स्टेटमेंट तयार करू. If a quadrilateral is a parallelogram, आता हे योग्य वाटतंय. If a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. Then its opposite angles are congruent. पहा हे कसं योग्य वाक्य वाटतंय. पहा इफ आणि देन. तर इथे आपण इफ आणि देन हे वापरून कंडिशनल स्टेटमेंट बनवलं. स्टेटमेंट पाहताना आपण आपल्याला योग्य वाटतंय. पहा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन इट्स अपोजिट साइड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या ठिकाणी आपण इट्स हा जो शब्द आहे तो ग्रॅमॅटिकली स्टेटमेंट करेक्ट करण्यासाठी यूज केला. तर असे काही तुम्हाला एक्स्ट्रा वर्ड्स या ठिकाणी ऍड करावे लागतात. Now let's discuss the second problem. The diagonals of a rectangle are congruent. तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जो ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्याच्या अगोदरचा पार्ट इफ असतो आणि इफ मध्ये कोणती जॉमेट्रिकल फिगर आहे पहा, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल. तर ही जॉमेट्रिकल फिगर असते. तर इट इज रेक्टँगल. सो इफ पार्ट मध्ये येईल रेक्टँगल and the remaining part will be the then part. Then the diagonals are congruent. पण योग्य प्रकारे लिहू जरा. इफ रेक्टँगल योग्य वाटत नाही, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट वाटतं. तर हे प्रॉपरली असं लिहितं आपल्याला. रेक्टँगल इज अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. सो यू कॅन राईट इफ a quadrilateral is a rectangle. If a quadrilateral is a rectangle, then its diagonal, फक्त diagonal म्हणून चालणार आहे. its diagonals, then its diagonals are congruent. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलंच असेल कशा प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट आपण तयार करायचं. फक्त इफ मधलं जॉमेट्रिकल फिगर कोणती आहे, कोणती ती आकृती ते ओळखलं पाहिजे. तो चौकोन आहे, कोणता प्रकार आहे हे आपण ओळखलं की हे स्टेटमेंट तुम्हाला सहज सोडवता येतील. पाहूया आता क्वेश्चन नंबर 2. राईट कन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट पहा. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. तर हे स्टेटमेंट जे आहे आधी इफ आणि देन मध्ये कन्वर्ट करूया. सो कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ मध्ये कोणता पार्ट दिलाय पहा,
द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड दे ट्रान्सवर्स आर. तर आरच्या आधी ह्या ऑक्झिलरी वर्बच्या आधी जी आकृती आपल्याला दिलेली आहे, इथे आकृती आहे टू पॅरलल लाईन्स. त्यामुळे इफ मध्ये येईल इफ टू पॅरलल लाईन्स आणि उरलेला पार्ट येईल देन मध्ये. देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे इफ मध्ये जर तुम्ही पॅरलल लाईन हा शब्द घेतला तर या ठिकाणी फक्त दोज लाईन्स हा शब्द येईल, पॅरलल लाईन हा शब्द येणार नाही. मग याचा कन्व्हर्स जो येतो याप्रमाणे होईल. मग हा देनचा पार्ट आपण इफ मध्ये लिहिणार. इफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला इथे हेच लिहायचंय की इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. देन द, कारण या ठिकाणी आपण टू शब्द लिहिला आहे त्यामुळे इथे आता फक्त लिहिताना देन द लाईन्स आर पॅरलल एवढा शब्द येईल. हा झाला या वाक्याचा कन्व्हर्स. या सर्व उदाहरणांच्या PDF फाईल आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. त्याशिवाय आणखी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स त्याचे सोल्युशन हवे असतील, टेस्ट हवे असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. आता पाहूया आपण यातला थर्ड प्रॉब्लेम. द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. तर आपल्याला याचा कन्व्हर्स लिहायचा आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल लेट्स कन्वर्ट इट इनटू इफ अँड देन फॉर्म. कंडिशनल स्टेटमेंट आधी तयार करूया. सो इफ पार्ट मध्ये काय येईल दिल्या तर यामध्ये येईल ऑक्झिलरी वर्बच्या आधी कोणती जॉमेट्रिकल फिगर आहे. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे ही मेन जॉमेट्रिकल फिगर आहे रेक्टँगल. सो इफ रेक्टँगल आणि रिमेनिंग पार्ट देन मधील द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. देन मधील द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. अँड नाऊ आपल्याला याचा कन्व्हर्स लिहायचा आहे. सो याचा कन्व्हर्स लिहिताना देनचा जो पार्ट आहे तो इफ मध्ये येईल. मग कसा लिहिता येईल आपल्याला. इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. पण आता कुणाचे डायगोनल हे सुद्धा सांगितलं पाहिजे. त्यामुळे रेक्टँगल न म्हणता इट इज अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे आता लिहिताना इफ असं आपण लिहिणार. इफ डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. इफ डायगोनल्स ऑफ, कारण फक्त डायगोनल जर लिहिलं तर त्रिकोणाचे पण डायगोनल होऊ शकतात. इफ डायगोनल्स ऑफ ए quadrilateral are congruent, then it is rectangle. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला इफ आणि देन या फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल आणि देनचा पार्ट इफ मध्ये लिहायचा आणि इफचा पार्ट देन मध्ये लिहायचा. पण ग्रामॅटिकली योग्य आलं पाहिजे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं तर हे स्टेटमेंट काही अवघड नाही.